हॅलो हाय, कसे आहे सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी मोनिका स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही फुल ऑन रेडी झालो आहे परत कुठेतरी व्हिजिट करायसाठी. तर यावेळेस फक्त दोघे तिघे नाही तर आमची पूर्ण महिला मंडळ आहे. तर कोण कोण आहे माझ्यासोबत, कोण कोण येणार आहे आणि आम्ही नेमकं कुठे चाललो ते तुम्हाला ऑन द वे समजेल. पावसातच आमची ट्रिप सुरू झाली आहे. तर आम्ही चाललो आहे विदर्भाच्या पंढरी इथे, म्हणजेच ऑफकोर्स शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. पाऊस येत आहे त्याच्यामुळे आवाज पण नसेल येत बरोबर. तर असो, भेटते तुम्हाला मी स्टेशनवर गेल्यावर. फायनली मी स्टेशनला पोहोचली आहे. फायनली वी आर गोइंग टू शेगाव. फायनली आम्ही पोहोचलो आहे शेगावला आणि आता ॲटो करून चाललो आहे विसावामध्ये. सो बघू तिथे आम्हाला रूम मिळते की नाही. तर अर्ध्या मुली आम्ही इथे बसलेलो आहे आणि अर्ध्या दुसऱ्या ॲटोमध्ये येत आहे. सो फायनली मी पोचली आहे विसावा निवास इथे, जिथे आम्ही स्टे करणार आहोत फॉर 1.5 डे. फायनली वी रिच्ड. इतकं छान वेदर आहे ना. ॲक्च्युली पाऊस पण खूप जास्ती येतो आहे, बट स्टील खूप छान मस्त वाटत आहे. तर आता मी इथे वाट बघत आहो. आम्ही सर्व इथे. माझी एक फ्रेंड गेली आहे तिकडे तिकीटसाठी, म्हणजे रूम बुक करायला. तर एकही रूम अवेलेबल नाही आहे, म्हणजे ऑनलाईन बुकिंग करावं लागते वाटते. तर ऑनलाईन बुकिंग झाली आहे. तर आता कसं तर आता माहीत नाही. फायनली आम्हाला रूम मिळाली आहे. तर फायनली आम्हाला रूम जी आहे ती अलॉट झाली आहे आणि इतकी सुंदर इंटेरियर आहे इथलं. खूप छान त्यांनी. मी तुम्हाला थोडंसा आमच्या रूमचा बाहेरचा व्ह्यू दाखवते. हे बघा, खूप छान. आणि जिथे आम्ही स्टे करत आहोत हा विसावा निवास आहे, विसावा भक्त निवास, जिथे आम्हाला 30 बेड आहे त्या रूममध्ये. आणि आम्ही तसं 15 जणी होतो, पण बाकीच्या आम्हाला जुळता 30 म्हणजे ज्या 15 ज्या दीदी आहे त्या पुन्हा 15 मुली ज्या आहे आम्हाला पुन्हा जॉईन झाल्या. तर असं करून आम्हाला 30 बेडचा रूम जी आहे ते आम्हाला अलॉट केली आहे. नाहीतर आम्हाला 50 बेडेड रूममध्ये राहावं लागलं असतं. 50 नाही, सॉरी, 500 बेडेड रूममध्ये राहावं लागलं असतं. आणि एकदम पीसफुल वाटतं आहे. अँड तुम्ही इकडला व्ह्यू बघू शकता. आणि मला वाटते आम्हाला जी रूम अलॉट झाली आहे ते एकदम टॉप फ्लोअरची आहे, म्हणजे इथे अशा 2-3 फ्लोअर्स आहे आणि आम्हाला एकदम टॉप फ्लोअरची रूम जी आहे अलॉट झाली आहे. स्टे ट्यून विथ मी आणि मी तुम्हाला रूमचं टूर करते. सो हे इकडे प्लेसमेंट दिली आहे बाल्कनी टाईप. त्यानंतर इकडे पण वरती जायचं काही असेल, आता आम्ही सध्या गेलो नाही. इकडे पिण्याचं पाण्याचं मिळून जाईल आपल्याला. आणि त्यानंतर जसं आपण इथे एंटर होतो रूममध्ये, इथे वॉशरूम मिळून जाईल, टॉयलेट वॉशरूम. आणि हे आमची रूम आहे. आणि हा दुसरा सेकंड कंपार्टमेंट आहे. आणि ह्या माझ्या महिला मंडळ सर्व. से हाय. नाही म्हणता आम्ही फायनली आमचा जो प्लॅन आहे तो झाला आहे. आणि असे इकडे 3 बेडेड, इकडे 1 2 3 4 5 6 7 8 बेडेड. त्यानंतर सो आता मस्तपैकी तयारी वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आणि चाललो आहे नाश्ता करायला. भूक लागली आहे खूप जोरात, त्यामुळे मग आता आम्ही सर्व मिळून चाललो आहे नाश्ता करायला.
तर आता चाललोय आम्ही काहीतरी खायसाठी. इथे खाऊ गल्ली म्हणून आहे फेमस, तर तिथे काका घेऊन चालले आम्हाला. सो इथे त्यांची गाडी आहे. खाऊगिरी चौपट असं. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound in the arms of आलोय खाऊ गलीमध्ये. खाऊ गली ना? अच्छा, गली. खाऊ गलीमध्ये. तर आम्ही सर्वजण आलो आहे इकडे खाऊ गल्लीमध्ये आणि एवढं सारे जण या. सगळ्या प्रकारचे फूड अवेलेबल आहे. हा छान. इकडे तुम्ही बघू शकता बाहेर त्यांनी प्रत्येक गोष्टीचे स्टॉल लावले आहे, जसं काय मंचुरियन वगैरे. तर हाय गाईज, आम्ही ना इथे मंचुरियन नूडल्स ऑर्डर केले आहे. तर हा. आम्ही खाणार आहे, तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ. तर आपला जो विसावा आहे, विसावासनं भक्त निवास, त्याच्या 5-10 मिनिटं 3 किलोमीटरवरच हे आहे. तर इझी टू रीच आहे आणि इझी टू ईट पण आहे. इंट्रोड्यूस नाही करून दिलं मी. ही पायल आहे आणि ही दुसरी पायल आहे, ती श्रुतिका. बाकीच्यांना तुम्ही इंट्रोड्यूस करून दिलं. हां, ही आपली हां ठीक आहे. तर एकदा मी परत एकदा सर्वांना इंट्रोड्यूस करून देते. आता आपली महिला मंडळ वाढत आहे थोडं हळूहळू. गर्ल्स मंडळ तरी पण तर ही पायल आहे, त्यानंतर ही चैताली आहे, त्यानंतर लपून बसलेली श्रुतिका, आणि हिला तर सर्व ओळखते आता दुसरी पायल, त्यानंतर सोनाली, आणि ही सह्याद्री. ही सुद्धा छान व्हिडिओज बनवते, तर तुम्ही हिचं सुद्धा चॅनल बघू शकता आणि आवडला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. ही वैष्णवी आहे, गोलमोटल मोनू आहे, त्यानंतर ही चांदणी, आणि ती आकांक्षा, ती सह्याद्री, त्यानंतर सॉरी समृद्धी आहे, आणि ती काय नाव आहे, आणि ही आपली प्राची आहे, आणि ही रुची आहे. प्राची तुझी YouTube चॅनल सच में गाइस, इसको सपोर्ट कीजिए. मैं भी इसके साथ हूँ. मैं भी इसको सपोर्ट कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और बहुत बहुत प्यार दीजिए. इथे पुरणपोळी कॉर्नर सेंटर आहे, फास्ट फूड पण आहे, त्यानंतर इथे पिझ्झा पण मिळून जाईल, त्यानंतर इथे चायनीज पण आहे, मंचुरियन पण मिळून जाईल, तिकडे पावभाजी पण आहे, आणि म्हणजे इकडे यांनी खूप छान असं स्टॉल लावला आहे. तर आपल्याला इथे सर्वच काय मिळून जाईल. पान पण मिळून जाईल खायला, आणि मी ते पार्सल घेतलं आहे कारण मला भूक नाही आहे. आणि इकडे मागे हे फोटो पण पॉईंट आहे, म्हणजे इथे फोटो पण काढू शकतो आपण छान, आणि खूप छान व्ह्यू आहे हा इकडे मागचा. तुम्ही जर आले तर इकडे खायसाठी येऊ शकता, म्हणजे जर तुम्हाला तिथलं जेवण नसेल करायचं तर तिथे पण 80-70 रुपये प्लेट असं काहीतरी तिथे जेवण मिळून जातं, आणि इथलं पण नॉर्मल व्हॅल्यू तीच आहे. तर 20 अशा प्रकारे पैसे लेंगे. नाही थोडं डीम होतं. अरे रात्रीचे तसे पण फोटोज थोडे कमी. आम्ही आलो आहे आमच्या रूमवर. माझ्या रूमवर आली आहे आणि खूप थकली आहे. काहीच केलं तरी पण थकल्यासारखं फील होतं. A few moments later.